अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरला आग लागली आणि त्यात 3 चिमुकल्यांचा जीव गेला। आता या घटनेमागचं खरं कारण समोर आलंय। मुदत संपूनही फायर ऑडिट झालं नसल्याचं उघड झालंय। धक्कादायक म्हणजे फायर अलार्मच्या बॅटरीमुळे हे जीव गेल्याची चर्चा रंगलेली आहे। पाहूयात याबाबतचा न्यूज 18 मराठीने केलेला ग्राउंड रिपोर्ट। बॅटरीने घेतला 3 चिमुकल्यांचा जीव। मुदत संपली तरी फायर ऑडिटच नाही। प्रशासनाच्या निष्काळजीपणानं घेतले 3 बळी। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। व्हेंटिलेटरमध्ये लागलेल्या आगीमुळे या निष्पाप चिमुकल्यांचा होरपळून जीव गेला। या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला। मात्र आता याबाबत जी माहिती समोर येते ती अत्यंत संतापजनक आहे। रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा बसवलेली आहे, तरीही आग लागूनही अलार्म का वाजला नाही असा सवाल आता विचारला जातोय। नुसता धूर निघाला तरी अलार्म वाजणं अपेक्षित होतं, मात्र आग लागल्यावरही अलार्म वाजले नाही। आयसीयूतील वॉटर फॉगर्सही सुरू झाले नाही। अलार्म यंत्रणेतील बॅटरी चार्ज होती का, तज्ञांचा सवाल। रुग्णालयात आगीचं तांडव सुरू झालं। त्यात 3 चिमुकल्यांचे बळी गेले। अलार्म यंत्रणा सुसज्ज असली तर हे जीव वाचले असते अशी चर्चा आता सुरू झाली। मात्र 3 जीव गेल्यावर प्रशासन जागं झालं आणि अलार्म पॅनलला थेट विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलाय। बॅटरीचं कनेक्शन जे आहे ते डायरेक्ट करत आहे, त्यामुळं हे पॅनलमधल्या बॅटरी जे आहे त्या बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होत राहील। त्यामुळं लाईन जरी नसेल, एखाद्या वेळी या रुग्णालयाची लाईन जरी गेली, मात्र जर का कुठे आग लागली किंवा धूर जरी निघाला तरी हे स्मोक डिटेक्टर आहे। स्मोक डिटेक्टरच्या माध्यमातून अलार्म वाजेल आणि प्रशासकीय यंत्रणेला याची तातडीने माहिती होईल। कदाचित ही जर यंत्रणा काल दुरुस्त झालेली असते किंवा दोषपूर्ण जर असती तर निश्चितच काल ही घटना कुठेतरी थांबू शकली असती। प्रशासनाला कदाचित हे उशिरा आलेलं शहाणपण आहे असं म्हणता येईल। रुग्णालय हे अति संवेदनशील ठिकाण असतं, त्यामुळे तिथं अग्निशमन यंत्रणा फक्त असून चालत नाही तर त्याचं वारंवार ऑडिट होणं गरजेचं असतं। मात्र अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर ऑडिटकडे डोळे झाक करण्यात आल्याचं समोर आलंय। रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत 21 ऑगस्टला संपली। रुग्णालयाचं सार्वजनिक बांधकाम विभागाला जुलै महिन्यात पत्र। अमरावती फायर सर्व्हिस कंपनीला ऑडिटची जबाबदारी। मात्र रुग्णालयाचं फायर ऑडिट वेळेत झालं नसल्याचं उघड। आता आम्ही त्यांना विचारलं तर न जाणे त्यांना काय त्याच्या मागे एवढं लेट का झाले तर त्याच्याबद्दल तेच सांगू शकतील। आम्ही तर सतत पाठपुरावा करत आलेलो आहे त्याच्या मागे, आणि माझा कर्मचारी सुद्धा त्याच्या मागे रोज सतत पाठपुरावा करतोय की आमच्या इथलं फायर ऑडिट करून द्या। रुग्णालयाने फायर ऑडिटसाठी दिलेलं पत्र न्यूज 18 मराठीच्या हाती लागलं असून ऑडिटची जबाबदारी असलेल्या अमरावती फायर सर्व्हिसनं त्याकडे डोळेझाक का केली असा प्रश्न आता विचारला जातोय। महत्त्वाचं म्हणजे याबाबत विद्युत विभागानं काय म्हटलंय ते पहा। त्यांचं पत्र येण्याच्या अगोदरच आमच्यातर्फे आम्ही एस्टिमेशन करून वर्क ऑर्डर ही 23 जून रोजी संबंधित एजन्सीला दिली आहे की त्यांनी हे सगळी सिस्टीम बघायची। फायर ऑडिट संबंधी जे काही फॉर्म 18 जो उपभोक्ता विभागाला महाराष्ट्र फायर अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट क्लॉज नंबर 3 and 3A प्रमाणे उपभोक्ता विभागाने तो फॉर्म B जो आहे तो सबमिट करायचा असतो फायर ऑफिसरकडे। तर त्यासाठी जे काही लागणारं सहकार्य आहे हे त्या संबंधित एजन्सीमार्फत करण्यात येतं। तर त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत जसं फायर एक्सटिंग्विशरची रिफिलिंग, त्यासाठी पत्र आले होते। फायर म्हणजे आम्हाला यांचे पत्र होते, त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयात शेकडो माता आणि बालकं उपचार घेत असतात, त्यामुळे तिथं फायर सिस्टीम कायम कार्यान्वित असायलाच हवी। पण त्याचबरोबर रुग्णालयातही स्वच्छताही पाळली गेली पाहिजे। मात्र या पातळीवरही रुग्णालय प्रशासन सपशेल फेल गेल्याचं न्यूज 18 मराठीनं केलेल्या पाहणीत उघड झालंय। महत्त्वाचं म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री रुग्णालयात येऊन गेल्यावरही रुग्णालयात घाणीचं साम्राज्य तसंच्या तसंच आहे। ते बांधकामचं येण्याशिवाय त्याच्या बाजूलाच हे रुग्णालय असतं, हे
वॉशरूम आहे, आपण वॉशरूमची अवस्था पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने बेसिनमध्ये जे कचरा असेल, पाणी असेल साचलेलं आहे. हे आपण जर बघितलं टॉयलेटची अवस्था तर गेल्या कित्येक वर्षापासून हे साफ केलं की नाही केलं हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. हा वॉटर कूलर आहे आणि वॉटर कूलरच्या आसपासचा हा एरिया आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिथे डस्टबिन आहे ठेवलेलं आहे त्या डस्टबिनची अवस्था आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आहे. हा वॉटर कूलर आहे. या वॉटर कूलरमधूनच तर त्याला ॲक्वागार्ड लागलेला आहे. त्या पाणी जे पिलं जाते या ठिकाणची देखील आसपासची जी स्वच्छता आहे ती कशा पद्धतीने या स्वच्छतेकडे पूर्णपणे ह्या रुग्णालयाचं जे आहे ते दुर्लक्ष आहे. आग लागून 3 बालकांचा जीव गेल्यावर आधी डाराडूर झोपेत असलेलं प्रशासन खडबडून जागं झालंय. आता चौकशीचे घोडे नाचवायला सुरुवातही झाली. म्हणूनच ज्यांच्या उदासीनतेमुळे ही सगळी महाभयंकर घटना घडली आहे त्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी आणि व्हेंटिलेटरवर गेलेल्या प्रशासनाला कारवाईचा डोस पाजायलाच हवा. संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.